नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 8 मे 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत सुधारित निवृत्ती वेतन योजना नुकतीच लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. या संदर्भात माहिती. वंदे मातरमचा अपमान आता दंडनीय गुन्हा समजला जाणार आहे. या संदर्भात माहिती. तसेच पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे. या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. मे 2026 नुसार भारतामध्ये किती राष्ट्रीय पक्ष आहेत? तर याचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 4, 6. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला राष्ट्रीय पक्ष आणि त्या संदर्भातचे प्रश्न हे आगामी काळामध्ये परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळे अशी माहिती आपल्याला माहिती असणं खूप खूप आवश्यक आहे. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 8 मे. 8 मे 1899. क्रांतिकारक वासुदेव चाफेकर यांना आजच्या दिवशी फाशी देण्यात आलेली होती. 8 मे 1828. रेड क्रॉस या संस्थेचे सहसंस्थापक हेनरी डुनेंट यांचा आजच्या दिवशी जन्म झालेला होता. त्यांचा जन्मदिवस जागतिक रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंट दिन म्हणून साजरा केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. वंदे मातरमचा समावेश कोणत्या कायद्यामध्ये करण्यात मंजुरी देण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंध अधिनियम. आता वंदे मातरमचा अपमान हा दंडनीय गुन्हा ठरणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंध अधिनियम 1971 मध्ये दुरुस्ती करण्यास मंजुरी दिलेली आहे. सध्या या 1971च्या कायद्यामध्ये राष्ट्रगीत म्हणजे आपले जनगण मन तसेच राष्ट्रीय ध्वज आणि संविधानाचा अपमान केल्यास 3 वर्षांपर्यंतचा कारावास किंवा दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. आता वंदे मातरम याचा देखील समाविष्ट करण्यात आलेला आहे. आता यामध्ये वंदे मातरमचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे आपल्याला परीक्षेसाठी ही माहिती असणं आवश्यक आहे. आता एकंदरीतच वंदे मातरम हे मागील काही दिवसांपासून चर्चेमध्ये आहे. वंदे मातरम नेमके आहे काय, ते कोणी लिहिले, या संदर्भातची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. त्याबद्दल माहिती पाहूया. 24 जानेवारी 1950 या दिवशी संविधान सभेने भारताचे राष्ट्रगीत म्हणजे राष्ट्रीय गीत म्हणून याचा स्वीकार करण्यात मान्यता दिलेली होती. या वंदे मातरमचे लेखक आहेत बंकिमचंद्र चॅटर्जी. त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये म्हणजे 1882 साली त्यांनी ही कादंबरी लिहिली होती. त्यामध्ये वंदे मातरमचं लिखाण त्यांनी केलेलं होतं. 1896 मध्ये सर्वप्रथम रवींद्रनाथ टागोर यांनी कलकत्ता येथील काँग्रेस अधिवेशनामध्ये हे गायले होते. 7 ऑगस्ट 1905 वंदे मातरम एक राजकीय घोषणा म्हणून सर्वप्रथम वापरण्यात आलेले होते. 7 नोव्हेंबर 1875 बंगदर्शन या साहित्यिक नियतकालिकामध्ये हे प्रकाशित झाले आणि नंतर आनंदमठमध्ये याचं प्रकाशन करण्यात आलं. आणि 7 नोव्हेंबर 2025 या दिवशी भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम याचा 150वा वर्धापन दिन हा साजरा देखील करण्यात आलेला होता. सध्या याची 2 कडवी वापरली जातात, परंतु एकूणच वंदे मातरम यामध्ये एकूण 6 कडवी आहेत. पुढचा प्रश्न. पश्चिम बंगालमध्ये 2026च्या निवडणुकीमध्ये भाजपने किती जागा जिंकलेल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 207. ममता बॅनर्जी आता या सध्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत, परंतु नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांचा दारुण पराभव झालेला आहे. परंतु तरी देखील त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार दिलेला आहे. 5 मे 2026 या दिवशी ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री कार्यकाळ संपलेला आहे. भाजपने नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये 293 पैकी 207 जागांवर विजय मिळवलेला आहे. यामध्ये तृणमूल काँग्रेसला 80 जागा मिळालेल्या आहेत. निवडणूक फेरफार झाल्याचा आरोप ममता दीदींनी केलेला आहे. पश्चिम बंगालचे सध्याचे राज्यपाल आहेत RN रवी. ममता बॅनर्जी यांच्याबद्दल माहिती पाहूया. त्यांचा मतदारसंघ होता भवानीपूर. 2026च्या निवडणुकीमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागलेला आहे. पश्चिम बंगालच्या त्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी वकील म्हणून युक्तिवाद करणाऱ्या भारताच्या पहिल्या विद्यमान मुख्यमंत्री देखील त्या ठरलेल्या होत्या. त्या तसेच पहिल्या महिला रेल्वे मंत्री म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. 1998 मध्ये अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस ही त्याची स्थापना केली. काँग्रेसपासून बाहेर पडून त्यांनी तृणमूल काँग्रेसची स्थापना केलेली होती आणि सध्या त्या ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा देखील आहेत. पुढचा प्रश्न. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना कधी सुरू झालेली होती? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 13 फेब्रुवारी 2024. पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेमध्ये महाराष्ट्र देशात पहिले राज्य ठरलेले आहे. सौर यंत्रणा बसवण्या क्रमांकामध्ये पहिला क्रमांक आहे महाराष्ट्र, दुसरा क्रमांक आहे उत्तर प्रदेश आणि तिसरा क्रमांक आहे गुजरात या राज्याचा. पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेमध्ये
ही सुरुवात केलेली आहे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने आणि याची सुरुवात 13 फेब्रुवारी 2024 या दिवशी करण्यात आलेली होती. जगातील सर्वात मोठा घरगुती छतावरील हा सौर उपक्रम आहे. याचा उद्देश छतावर सौर पॅनेल बसवून घरांना मोफत वीज पुरवणे हा आहे. या पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेचं उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत मार्च 2027 पर्यंत 1 कोटी घरापर्यंत पोहोचवण्याचे याचे लक्ष्य आहे. आता यामध्ये अनुदान नेमके कसे मिळते? तर 1 ते 2 किलोवॅट क्षमतेचा असेल, तर त्याला 30 ते 60,000चं अनुदान मिळते. जर 2 ते 3 किलोवॅटचा असेल, तर 60 ते 78,000 अनुदान मिळते आणि 3 किलोवॅटच्या पुढे 78,000 अनुदान मिळत असते. अनुदान 3 किलोवॅट क्षमतेपर्यंत मर्यादित ठेवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न. सुधारित निवृत्ती वेतन योजनेनुसार 20 वर्ष सेवा पूर्ण केल्यास किती पेन्शन मिळणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शेवटच्या वेतनाच्या 50%. सुधारित निवृत्ती वेतन योजना नुकतीच लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यामुळे यश आलेले आहे. राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीला लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतची कार्यपद्धती आता जाहीर झालेली आहे. सुधारित निवृत्ती पेन्शन योजना कशी असेल? तर 20 वर्ष सेवा जर झालेली असेल, तर शेवटच्या वेतनाच्या 50% पेन्शन यामध्ये मिळेल. 10 ते 20 वर्ष सेवा झालेली असेल, तर त्या प्रमाणात पेन्शन मिळेल आणि किमान 10 वर्ष जरी सेवा झालेली असेल, तर 7,500 पेन्शन मिळेल. 10 वर्षापेक्षा जर कमी सेवा झालेली असेल, तर पेन्शन मिळणार नाही. परंतु या सर्व पेन्शनला एक महत्त्वाची अट आहे, ती म्हणजे निवृत्तीच्या वेळी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत जमा निधीपैकी 60% रक्कम ही शासनाकडे जमा करावी लागणार आहे. पुढचा प्रश्न. कॅच द रेन 2026 या मोहिमेचे उद्घाटन कोणी केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रेखा गुप्ता. दिल्लीमध्ये कॅच द रेन 2026 या मोहिमेची नुकतीच सुरुवात करण्यात आलेली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी 1 मे 2026 या दिवशी आर के पुरम येथे कॅच द रेन 2026 या मोहिमेचे उद्घाटन केले. दिल्लीतील भूजल पातळी वाढवणे व पावसाच्या पाण्याचे संवर्धन करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. नीरा हे नीरा जल हे शुभंकराचे अनावरण देखील यावेळी करण्यात आले. नीरा पाणी की वाणी हा अधिकृत शुभंकर लॉन्च करण्यात आला. मुलांमध्ये व तरुणांमध्ये जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यावर आता यामार्फत भर देण्यात येणार आहे. यामध्ये महत्त्वाचे निर्णय काय घेण्यात आलेले आहेत? तर 100 चौरस मीटर किंवा त्यापेक्षा मोठ्या इमारतींसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली अनिवार्य करण्यात आलेली आहे. प्रणाली बसवणाऱ्यांना पाणी बिलात 10 ते 15% सवलत देण्यात येईल. दिल्ली जल बोर्डाकडून 50,000 पर्यंत अनुदान व तांत्रिक मदत देखील मिळेल. मोहिमेचे ब्रीदवाक्य आहे कॅच द रेन वेअर इट फॉल्स वेन इट फॉल्स. पाऊस जिथे पडतो तिथेच साठवा. तर विद्यार्थी मित्रांनो या होत्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, पीएम सूर्यघर योजनेमध्ये सौर यंत्रणा बसवण्यात महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पहिला, दुसरा, तिसरा की चौथा. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो या होत्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एमपीसी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.